लो काढलो का आज होता आपला डे 14. माझी सकाळी चालू होती सकाळी 10 वाजता म्हणजे तो आज शनिवार होता ना म्हणून लेट उठलो. त्यानंतर मी उठल्यावर थोडासा माझा प्रोटीन शेक घेऊन घेतला. त्यानंतर इकडे बघितलं आमचा टायगर मस्त सुस्ती काढतो, मस्त बिचारा झोपून होता. का दिवस रात्र झोपून राहते बिचारा त्यालाच मी. त्यानंतर मी त्याला उठवलं, उठ म्हटलं. उठल्यावर त्याला मी दिसलो कसा बाहेर आला आहे बघा. बाहेर त्याला असं वाटतं काय जेवण देऊन उठल्यावर, तर त्याला पॉट मी ऑलरेडी जेवण होतं. मी सरळ गेलो आपल्या काटोल नरखेड विधानसभाचे आमदार चरणसिंग ठाकूरकडे. त्यांच्याकडे कसं मी याच्या आधी फोटोग्राफी करतो, तर त्यांच्याकडं मग 4 महिन्याचं पेमेंट कसं माझं लटकलं होतं. त्यानंतर ते खूप बिझी होते, तर बोलणं काही झालं नाही. त्यानंतर एक मी ऑफिसमधून गेलो. ऑफिसमध्ये आल्यानंतर आमची प्राचीताईला भेटलो. तर प्राचीताई म्हणजे काही दुसऱ्याच कामात होती वाटते. त्यानंतर आमचे सुमितदादा काम तर एक नंबर छान चालू. त्यानंतर आम्ही इकडे भेटलो आमच्या रोशन भाऊला. हे आमच्या CM ऑफिसकडून आले आमदार साहेबाकडं मतदारसंघाचे फॉर्म भरायसाठी. हे माझं कॅबिन आहे, आधी मी इथंच काम करतो. हा माझा डेस्कटॉप आहे, हा माझा PC म्हणजे ऑफिसचा PC. मी ह्याच PCवर वर्क करतो. तर माझं एडिटिंग म्हणा किंवा सगळं काय ह्या PC करतो. इकडे वळलं तर काही काम होतं नाही, तर आमचे रोशन भाऊ रील्स पाहत होते. काम गेलं म्हणजे खड्ड्यात. त्यानंतर मी इकडे अजून परत अंदर आलतो. तर अंदर आल्यानंतर इकडे बघितलं तर आमदार साहेबांना फोटो सेशन चालू होतं. त्यानंतर आमदार साहेबांना काही भेट झाली नाही, खूप काम होते. त्यानंतर इराण आणि इस्रायलच्या फाईटमुळं गॅस सिलेंडर आणि पेट्रोल पंप आणि म्हणजे पेट्रोलसाठी आणि डिझेलसाठी खूप मोठी तंगी चालू होती. त्यानंतर मी येऊन गेलो सिरा पेट्रोल भरून घरी आल्यानंतर मी परत गेलो पेट शॉपमध्ये, कारण की माझ्या टायगरचं सगळं फूड खतम झालं होतं. त्यानंतर मी सगळं सामान घेतलं. त्यानंतर परत आलो घरी जाताना इकडे बघितलं पूर्ण असं म्हणजे शांत होतं. आज पुरं काटोल शांत होतं. बरोबर आज शनिवार आहे ना, सगळेजण सुट्टीवर होतं. त्यानंतर माझ्या इकडं लक्ष गेलं पेट्रोल पंपावर, तर आंब्याचे मस्त लहान आंबे लागले. त्यानंतर घरी आल्यानंतर मी घेतलं गोड दही, त्यात टाकली थोडीशी साखर आणि त्यानंतर बसलो घोटायला. गर्र पुरा हात झिजून म्हणजे असं हात पुरा हे घालून छिलून गेलं तर मला घोटू. त्यानंतर इकडे सायंकाळून गेली ती. सायंकाळ झाल्यानंतर इकडे आम्ही घेतलं प्रोटीन शेक. काही जिमला जायचो, इतक्यात माझी झोप उघडत नाही, तर मला सकाळी कसं जिममध्ये जाणं थोडा हे ॲडजस्टमेंट नाही होणार. त्यानंतर मी प्रोटीन शेक घेतलं. प्रोटीन शेक दिवसांदिवस म्हणजे त्या टेस्ट बदलत आहे, छान वाटत नाही ते म्हणजे असं पेण्यामध्ये थोडा इंटरेस्ट वाटत नाही. नंतर आम्ही प्रोटीन शेक घेतलं. त्यानंतर मी निघालो सरळ जिमसाठी. नंतर आलो मी सरळ जिममध्ये आल्यानंतर अंदर जाऊन बघितलं तर पुरं म्हणजे असं खाली होतं. चला आज जिममध्ये पण का म्हणजे शनिवारी का हाफ डे लागला होता का तर माहीत नाही, कोणी यायला तयार नव्हतं. त्यानंतर आम्ही जिममध्ये इकडे बघितलं कोणी होतं ना, म्हणजे जाऊ दे कोणी येऊ नाही हो, आपण वर्कआउट करायचं. त्यानंतर होता आज आमचे आले होते गुरु बॉडी बिल्डर. त्यानंतर यांचा पण आज लेग होता, म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा लेग होता. त्यानंतर याचा बायसेप ट्रायसेप्स होता आणि ह्या दोघांचा बायसेप ट्रायसेप होता. फक्त आमच्या दोघांचा आज लेग होता. त्या आम्ही केला मस्त लेग एन्जॉय. त्यानंतर मी लावलं वेट लिफ्टिंग मशीनवर, लेगच्या मशीनवर वेट. त्यानंतर मी पण बसलो वेट मारायला. त्यानंतर आमची हे मशीन मारून झाली होती. त्यानंतर मी गेलो सेकंड मशीनवर. या मशीनवर तर माझ्या पायाचे असे मसल्स दिसत होते बापरे. वेट उचलणं पण नव्हतं होत, कारण की मी याच्या आधी जे मशीन मारले त्याला वेट जास्त होतं आणि त्यामुळे झाल्यानंतर मी मारला गार्डनचा राऊंड. त्यानंतर इकडे बघितलं तर इकडं बॅडमिंटन खेळणं चालू होतं. त्यानंतर आमचं फिरणं झालं. त्यानंतर आम्ही चाललो होतो सीधा सरळ घरी. तर आजच्या ब्लॉग इथपर्यंत. भेटू आपण एक उद्या नवीन ब्लॉगसोबत. आणि तुमच्याकडे एक खास गोष्ट, मी 17 एप्रिल आणि 22 एप्रिल जे म्हणतो ते डेट थोडी पोस्टपोन झाली, कारण की पर्सनल प्रॉब्लेम आहे, म्हणजे पर्सनल इश्यू झाला आहे, अजून फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, त्यामुळं ती डेट पोस्टपोन केली आहे. मी कन्फर्म डेट मी काही दिवसात तुम्हाला सांगून देणार.